सांगली महापालिकेच्या एसबीर मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये महापालिकेचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये। आता सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणधुमाळी आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत। उमेदवार आपले विजन घेऊन नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत। कशा पद्धतीचं विजन असणार आहे, कुठल्या पद्धतीचा विकास या प्रभागामध्ये केलेला आहे आणि त्यांचं पुढचं विजन काय असणार आहे हे जाणून घेणार आहोत। आज आपण आलेलो आहोत प्रभाग 2 मध्ये। आपल्यासोबत आहेत उमेदवार आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी त्यांनी या प्रभागामध्ये काय विकास केलेला आहे आणि निवडून आल्यानंतर काय विकास करणार आहेत ते। नमस्कार। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी सुरू आहे। आज प्रभाग 2 मध्ये आम्ही आमचं अ गटातून प्राजक्ताताई धोत्रे, ब गटातून मी स्वतः आणि क गटातून मालुश्रीताई खोत आणि ड गटातून प्रकाश पाटील असे 4 जण आम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहोत। आपल्याला माहीत आहे 2018 मध्ये आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सुधीरदादा गाडगीळ, सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक 2018ची लढवली गेली आणि या निवडणुकीमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील जनतेने या नेत्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी महापालिकेमध्ये एक हाती सत्ता दिली। सत्ता आल्यानंतर आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच 100 कोटी रुपये या महापालिकेसाठी दिले आणि या 100 कोटीमधून या कुपवाड शहर व परिसरामध्ये बरीच कामं त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केला। बरेच रस्ते झाले, जे दुर्लक्षित भाग होता, विस्तारित भाग कुपवाडचा फार आहे, गुंटीवारीचा भाग आहे, या भागामध्ये चांगली कामं करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे। विशेष म्हणजे ज्या वेळेला प्रभाग 2 मध्येच गेल्या वर्षीच्या 2018च्या निवडणुकीला चंद्रकांतदादा आदरणीय पालकमंत्री या ठिकाणी आलेले होते। त्यावेळेला त्या सभेमध्ये त्यांनी आम्ही मागणी केलेली होती उमेदवारांनी की सांगलीला ड्रेनेजची व्यवस्था आहे, मिरजीला ड्रेनेजची व्यवस्था आहे, पण कुपवाडसारख्या ठिकाणी अजून जरी महापालिकेत असलं तरी एक गाव असल्यासारखा हा भाग आहे आणि त्यामुळं कुपवाडलाही ड्रेनेज व्हायला पाहिजे। त्यावेळेला आमचे आदरणीय पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सत्ता आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला सुविधा देऊ आणि त्याचप्रमाणे त्यांनी 270 कोटीची ड्रेनेजची योजना या ठिकाणी सुरू केली। या अगोदरही चांगले सुरेशभाऊ खाडे असतील, सुधीरदादा गाडगीळ असतील, हा मतदारसंघ 2 विधानसभेमध्ये विभागला गेलेला आहे। त्यामुळं ह्या दोघांनी भरपूर निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून ज्या वेळेला सत्ता दिली त्याच्या अगोदरचं कुपवाड आणि आत्ताचं कुपवाड यामध्ये बराच फरक आहे आणि हे नागरिक देखील या ठिकाणी सांगतात। म्हणजे मग ती ड्रेनेजची व्यवस्था असेल किंवा इतर व्यवस्था असेल, घंटागाडी आम्ही प्रत्येकाच्या दारात कचरा गोळा करण्यासाठी देतो असं आश्वासन दिलेलं होतं, ते आश्वासन आम्ही पूर्ण केलं। ड्रेनेजचे आश्वासन पूर्ण केलं। जे मूलभूत सुविधा ज्या लागतात त्या मूलभूत सुविधा यातल्या नागरिकांना देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। यावेळी देखील परवाच आमच्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा प्रचाराचा शुभारंभ आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून झाला आणि त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं, परत एकदा आमच्या हाती सत्ता द्या, आम्ही तुम्हाला विकासासाठी लागणारा जो निधी आहे तो निधी कोणत्याही परिस्थितीत कमी पडू देणार नाही आणि तिन्ही शहराचा समतोल विकास आणि त्यातल्या त्यात कुपवाडमध्ये मी मागणी केली आहे की कुपवाड शहरामध्ये आता ड्रेनेज झाल्यामुळं सगळे रस्ते खोदले गेलेले आहेत, थोडेसे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, या सगळ्या व्यवस्था आम्ही करण्याचा एक 4 जण मिळून आम्ही करण्याचा 1 नंबर मग वार्ड असेल आमचा, 2 नंबर असेल, 8 नंबर असेल, या तिन्ही वार्डामध्ये कुपवाड शहरातल्या जर जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला तर आम्ही या सगळ्या व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मामा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात MIDC सुद्धा आहे, बेरोजगार युवकसुद्धा आहेत, त्या माध्यमातून आपण रोजगारांच्यासाठी किंवा बेरोजगारांच्यासाठी काय उपाययोजना करणार? आता सध्या आम्ही महिला सबलीकरण म्हणून पण आम्ही हे केलेलं आहे। महिलांच्यासाठी छोटे छोटे व्यवसाय किंवा स्किल इंडिया म्हणजे बरेच असं तुमची हे योजना आपली मुद्रा योजना या माध्यमातून छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्याला प्राधान्य देण्याचं काम आम्ही करत आहे। ते झालं। परत आपली जी ह्याची योजना 1 लाख रुपये मिळतात ती कुठली योजना? विश्वकर्मा योजना। जे छोटे छोटे आहेत म्हणजे जे हे नाभिक असतील, सुतार असतील, गवंडी असतील, या सगळ्यांच्यासाठी जे छोटे छोटे हे आहेत त्यांच्यासाठी 1 लाख ते 3 लाखापर्यंतची शासनाची जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून छोटे छोटे व्यवसाय उभा राहत आहेत। 2 आमदारांचा प्रभाग या ठिकाणी येत असल्यामुळे चांगला विकास झालेला असं त्यांनी म्हटलेत। आणखीन काही उमेदवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत। नमस्कार, प्रकाश रमेश पाटील, मी भाजप पक्षाचा ओपन सर्वसाधारण पुरुष ड गटाचा उमेदवार आहे। गेल्या
पंचवार्षिकला म्हणजे 2018ला फक्त एकमेव आमचे नगरसेवक आमचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंगे निवडून आलते. त्यांच्या माध्यमातून त्यांनी भरपूर विकास केला आहे आमच्या प्रभाग 2चा. त्यांच्या नगरसेवक निधी असू दे, तत्कालीन खासदार संजय काका असू देत, आमदार सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून भरपूर निधी आणून आमच्या कुपवाड प्रभाग 2मध्ये विस्तारित भाग मोठ्या प्रमाणात आहे. ड्रेनेजमुळे काही ठिकाणी भरपूर चिखलमय झालं होतं. तिथं मुर्मीकरणाचे रस्ते असू देत, काही ठिकाणी रस्ते खराब झाले ते रस्ते करून घेतलेत. आत्ता काही भागात अजून ड्रेनेजमुळे रस्ते खराब आहेत, त्यांनी आत्ता तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहे. रस्त्यासाठी आम्ही नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात फंड आणायचा आम्ही चौघे प्रयत्न करणार आहे. आणि कुपवाडमध्ये विस्तारित भागात पाण्याचे कनेक्शन जास्त वाढल्यामुळे पाण्याचेही प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आहे. तो सोडवण्यासाठी आम्ही चौघही भविष्यात प्रयत्न करणार आहेत. भविष्यात पाण्याची टाकी बांधायला लागणार असू दे ती आम्ही नेत्यांच्या मार्फत प्रयत्न करून आणणार आहे. तसंच मेन रोडला आमच्या महिला शौचालयाचा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही चौघं कटिबद्ध राहू. आणि आमच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात ओपन प्लेसेस आहेत. त्यात ओपन जिम असू दे किंवा महिलांसाठी वॉकिंग ट्रॅक आणि लहान मुलांसाठी बाल उद्यान ह्यासाठी आम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू. याच्या अगोदरच्या नगरसेवकांनी चांगला विकास केलेला आहे. यानंतर पुढे जर का ते नगरसेवक निवडून आले तर याच्यापेक्षा चांगला विकास करेल असं यांना वाटतं. काही महिला उमेदवार आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार, मी सौ मालुश्री महावीर खोत. मी सर्वसाधारण महिला क गट याची उमेदवार आहे. आपल्या प्रभागात महिलांचं म्हणजे 2 उमेदवार आपल्या महिला आहेत, 2 पुरुष आणि 2 महिला. ही महिलांनी महिलांसाठी दिलेली उमेदवारी आहे. आजपर्यंत महिला आमच्या बँकेपर्यंत गेल्या नव्हत्या. ह्या पक्षाच्या योजनेमुळं आमच्या महिलांचं बँकेत खातं आलं. महिलांच्या हक्काचे पैसे महिलांच्या हातात पडले. ही तर म्हणजे पहिली पायरी आहे. असंच आपल्या भाजप पक्षाचं विजन आहे, स्त्री सशक्तीकरण आणि बळकटीकरण. त्यासाठी भरपूर योजना त्यांनी आणल्यात. त्या योजनेचा आम्ही लाभ देऊच त्यांना. आणि आपला कुपवाडा कसा आहे की उपनगर जास्त विस्तारित भाग होतो आहे. मग ह्यासाठी निधी भरपूर लागतो. विकास करायला निधीच पाहिजे. मग आम्ही 4 नगरसेवक ह्या वार्डात आहे. आम्ही 4 नगरसेवक भविष्यात निवडून येऊ, विकास करण्यासाठी निधी खेचून आणू. त्याचं सामर्थ्य आमच्यात आहेच. आमच्यावर विश्वास आहे. नागरिकांनी पण आमच्यावर विश्वास ठेवावा. आणि आम्ही उपनगरात जे समस्या आहे पाण्याचे रस्त्याचे तर फार मोठ्या प्रमाणात तिथं आहे. तिथं निधीची गरज आहे. निधी खेचून आणू. आम्ही विस्तारित भागात त्यांच्यापर्यंत पोचू, तिथला विकास करू. लाडकी बहीण योजना कितपत इथं योग्य ठरली आणि पोचलेली आहे आणि काय वाटते महिलांना आपण जर लाडकी महिला ही योजना भरपूर इथं आपल्या सगळ्या महिलांना मिळाली आहे. ह्याच्यामुळं काय झालं, ज्या महिलांच्या हातात पैसा नव्हता, एक म्हणजे गरीब होतकरू महिलांच्याकडे नव्हता, त्यांना म्हणजे आता विश्वास आला आहे की आपण खरंच स्त्री म्हणून म्हणजे काहीतरी करू शकतो. आणि जर घर व्यवस्थित सांभाळलं की ह्याच्यातून त्यांनी बाहेर पडतील. की घरात एक इशू कुठला असतो आहे की घर पहिला मूलभूत गरजा, ह्या मूलभूत गरजा त्यांच्या पूर्ण झाल्या. त्यामुळे त्यांनी स्वयंरोजगारासाठी त्यांनी आमच्यापाशी आता हट्ट धरायला लागल्यात की बाबा लाडकी बहीण एक झाली मॅडम. काय तर म्हणजे आम्ही जिथे व्हिजिट दिलो तिथं काय म्हटलं, मॅडम घर बसल्या आम्हाला काय तर काम द्या हातात. की आमची मुलं म्हणजे लहान मुलं आहेत, त्यांना सोडून काय आम्ही MIDCला वगैरे जाऊ शकत नाही. मुला सांभाळून आमचा संसार सांभाळून आम्हाला काहीतरी उद्योग हातात द्या. त्यासाठी आम्ही खरंच प्रयत्न करू. ज्या योजना त्या महिलांसाठी आहे तो इथं आणू. त्यांना आपण मोफत मार्गदर्शन करू आणि त्यांच्या समस्येचं निराकरण करू. लाडकी बहीण योजनेमुळे महिला सक्षमीकरण झालेलं पाहायला मिळत आहे असं त्यांचं. आणखीन काही महिला उमेदवार आहेत, म्हणून त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार, मी प्राजक्ता सनी धोत्रे, अ गटातून अनुसूचित जातीतून महिला उमेदवार आहे. आता आपण ऐकलेलंच आहे सगळ्यांच्याकडून की आपल्याला गेल्या वेळेस आपल्या पॅनलमधून फक्त एकच प्रकाश मामा भाजप पक्षाकडून एकटे नगरसेवक आपल्याकडे असल्यामुळं थोड्या भागात आपल्याला हे झालेलं आहे, विकास झालेला आहे, थोड्या भागात झालेला नाही आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पॅनल टू पॅनल.
आपलं पक्ष आहे भाजप, चिन्ह आहे आपलं कमळ. पॅनल टू पॅनल झाल्यानंतर आपण 4 नगरसेवक मिळून चौघांचा निधी खेचून आणून राज्यात आपण आहे, केंद्रात आपण आहे. जर आपल्या महानगरपालिकेमध्ये आपण असलो तर आपल्या विस्तारित भाग आहे, आपला वॉर्ड क्रमांक 2 खूप मोठा आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त निधी आणून आपण वेगवेगळी कामं करू शकतो आहे. आणि आपलं भाजप पक्षाचं मुख्य ध्येयच आहे महिला सबलीकरण, सक्षमीकरण. त्यासाठी आपण जन्मलेल्या मुलगीपासून ते वयोवृद्ध स्त्रीपर्यंत काही ना काही योजना आपण दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी. मग सगळ्यात महत्त्वाची आता लाडकी बहीण, मुलगी जन्माला आल्यानंतर पहिली योजना असते ते आईच्या खात्यामध्ये 5,000 रुपये तिला मिळतात. दुसरी मुलगी झाल्यावर 2,500 असं आहे. त्याच्यानंतर पुढं अजून योजना आहेत. त्यानंतर महिलांच्या सक्षमीकरणासाठी पशु उद्यान किंवा शेळीपालन, कुक्कुटपालन असे सुद्धा व्यवसाय आहेत. त्याचबरोबर महिलांच्यासाठी घरगुती दुसरे अजून व्यवसाय आहेत, त्याचा आपण उपलब्धता करू शकतो आहे महिलांच्यासाठी. त्याचबरोबर कुपवाड हा किंवा आपला वॉर्ड क्रमांक 2 हा थोडा विकसित झाला आहे, थोडा झालेला नाही. आपल्या इथं आरोग्य केंद्र नाही आहेत कुठंसुद्धा, महिला प्रसूती केंद्र नाही आहे आपल्या कुपवाड भागामध्ये. गेलं तर आपण प्रायव्हेटला जाऊ शकतो आहे किंवा असं ह्याच्यामध्ये नाही आहे, सरकारी असं काहीसुद्धा नाही आहे सोय. ते आपण महिलांच्यासाठी उपलब्ध करू शकतो आहे जर आपण पॅनल टू पॅनल आलो आपल्या चौघांच्या ह्याच्या माध्यमातून. त्यानंतर आपल्या कुपवाड राहू दे पूर्ण आपल्या प्रभाग क्रमांक 2मध्ये कुठेसुद्धा सिग्नलची सुविधा नाही. आपल्या रस्त्यावरती शाळा आहेत, त्यामुळं मुलांची वाहतूक आहे आणि जास्त करून महिला पालक मुलांना घ्यायला आणायला जाण्याचं काम करतात. त्यावेळेस MIDC एरिया असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे आणि त्यामध्ये ट्रक, टेम्पो असे जास्त वाहतूक आहे. मग त्यासाठी आपल्याला सिग्नलची सुविधा गरजेची आहे. त्याचबरोबर रस्ता ड्रेनेज हे तर ड्रेनेजमुळे सगळीकडे झालेलंच आहे, त्याचा पण आपण विकास करू. त्याचबरोबरीने बाकीचं महिलांच्यासाठी करू किंवा मुलांच्यासाठी बालोद्यान नाही आहे, क्रीडांगण नाही आहे किंवा असं हे सामूहिक कुठलं केंद्रे नाही आहेत, त्यांचा आपण उभारणी करू शकतो आहे महिलांच्यासाठी किंवा बाकीच्या सर्वांच्यासाठी. आणि जास्तीत जास्त आपण पॅनल टू पॅनल केल्यानंतर आपला 4ही ह्याच्यातून आपण जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून आपण ही कामं करू शकतो आहे आपल्या महिलांच्यासाठी. मामा यांनी म्हणतात इथं प्रसूती केंद्र नाही आहे, आरोग्य केंद्र नाही आहे, सिग्नलची सोय नाही आहे, तर आपण काय करणार? नाही, या ठिकाणी मेन रोड आमच्याकडं MIDCकडे जाणारा एकच मेन रोड आहे, सांगली ते हा मेन रोड एकच आहे. त्यामुळं अवजड वाहतूक फार आहे त्या ठिकाणी आणि तिथं वेगवेगळ्या शाळा, हायस्कूल असल्यामुळं थोडंसं तो प्रॉब्लेम आहे आमच्यामध्ये. त्यासाठी आम्ही सिग्नल तर बसवणारच आहोत. आता सिग्नलची मागणी झालेली आहे नागरिकांच्यामधून, सिग्नलचं बसवणार आहोत. पण तिथून स्कायवॉक वगैरे करता येतो का किंवा अंडरग्राऊंड करता येतो का याचं देखील मुलांच्यासाठी सुरक्षेसाठी करावं का हा प्रयत्न आम्ही करतो आहे. त्या ठिकाणी तसं जर काय करता येत असेल तर ते आम्ही करणार आहोत. सांगली मिरजेचा जर का विकास पाहिला तर थोडंसं कुपवाड मागं पडलं असं वाटत नाही का आपल्याला? थोडंसं आहे तसं, कारण कसं झालं आहे तुम्हाला माहीत आहे, सांगलीमध्ये नगरसेवकाची संख्या जास्त आहे, मिरजेमध्ये नगरसेवकांची संख्या जास्त आहे आणि कुपवाडमध्ये नगरसेवकांची संख्या जरी 12 असली तरी ती वेगवेगळ्या पक्षाची आहेत. थोडंसं 8 नंबर आणि 2 नंबरमध्ये मी एकटा लागलो कुपवाडमध्ये आणि 8 नंबरमध्ये 3 होते आमचे. त्यामुळे संख्या कमी आहे आणि तुम्हाला माहीत आहे सत्ता जरी आमची असली तरी एकट्याला निधी खेचून आणणं तरी पण सांगली, मिरज आणि हे मागच्या 2018च्या अगोदरचा कुपवाड आणि आत्ताचा कुपवाड यामध्ये बराच फरक आहे. हा मेन रोड जो होता, मेन रोड आता MIDCकडे जाणारा, तो एवढा खराब होता म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही एवढा खराब होता. यासाठी आमच्या कुपवाडकरांनी, मी पण त्यामध्ये सहभागी होते, आंदोलनं केली, म्हणजे बरंच काय केलं त्यासाठी. पण तो रोड काय कोणी करू शकलं नाही. सुधीरदादा गाडगीळ असतील, सुरेश खाडे असतील यांच्या माध्यमातून तो रोड 2दा झाला. आता कॉन्क्रीटचा रस्ता व्यवस्थित झालेला आहे महापालिकेच्या माध्यमातून. वरचा आता तो राहिलेला तुकडा जो आहे तो आदरणीय सुरेश भाऊ खाडेंच्या माध्यमातूून तो आता 1,07,00,000 चालू आहे. म्हणजे जास्तीत जास्त या ठिकाणी आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आहे. आता मगाशी लाडकी बहीणचा विषय झाला. लाडकी बहीणच्या परवाच आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लाडकी बहिणीला आम्ही आत्ता तर पैसे देतोयच, पण लखपती दिदी करण्याचा त्यांना आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि या लाडक्या बहिणींच्यासाठी 1,00,000 रुपयेचं त्यांना कर्ज देणार आणि त्याचं व्याज सरकार भरणार त्या 1,500 रुपयेमध्ये, म्हणजे व्यवसायासाठी. म्हणजे आमची प्रत्येक लाडकी बहीण ही लखपती झाली पाहिजे असं आमचे आदरणीय देवाभाऊंचं मत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तो पण प्रयत्न करणार आहोत.
काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून समस्या काय जाणून घ्या आणि कसा विकास झाला आहे, काय विकास झालेला नाही हे पण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार, मी श्री चंद्रकांत चौगुले सर, कुपवाडमधला प्रभाग 2मधला या ठिकाणी एक नागरिक आहे. मला थोडंसं या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं थोडंसं बोलावंसं वाटतं. या ठिकाणी आपल्या प्रभाग 2मध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्याविषयी मला थोडंसं बोलावंसं वाटतं. अ गटामध्ये प्राजक्ताताई धोत्रे आहेत. त्यांनी सनीभाऊ धोत्रे यांचे ते मिसेस आहेत. सनीभाऊ धोत्रेंनी जर म्हणालात तर तुम्ही महापूर ज्या वेळेला आलेला होता त्यावेळेला महापुरांच्या नागरिकांचं स्थलांतर जे कुपवाडमध्ये मराठी शाळा असेल किंवा कुपवाडमधल्या आजूबाजूच्या ज्या शाळा असतील त्यांच्या राहण्याची, जेवणाची, चारा पाण्याची व्यवस्था, जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्था देखील सनीभाऊ धोत्रे यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा सनीभाऊ धोत्रे असतील, कुपवाड शहर विकास महामंडळ असेल याच्या माध्यमातून निश्चितपणे त्यांनी केलेलं आहे. दुसऱ्या आमच्या उमेदवार आहेत जर म्हणालात तर प्रभाग क्रमांक 2मधील ज्या उमेदवार आहेत त्या मालुश्री वहिनी खोत ह्या धनपाल तात्या खोत यांच्या सुनबाई आहेत. कुपवाडमधील राजकारणातील किंगमेकर म्हणून धनपाल तात्यांना ओळखलं जात होतं आणि धनपाल तात्यांनी आजपर्यंत कुपवाडमध्ये विविध प्रकारची विकास कामं केलेली आहेत. त्यांना विकासाचा वारसा आहे आणि निश्चितपणे जनतेच्या प्रश्नांची जाण आहे अशा या मालुश्री वहिनी आहेत. सागरदादा खोत यांनीसुद्धा बऱ्याचशा आंदोलनं असतील, नागरिकांच्या समस्या असतील, त्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे. प्रकाश मामा ढंग जे आहेत हे प्रकाश मामा ढंग मागील काही वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी कुपवाडमधील बऱ्याचशा नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये सुधीरदादा गाडगीळ असतील, मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेश भाऊ खाडे असतील, या दोघांनी च्याकडून कुपवाड शहरासाठी, कुपवाडच्या विकासासाठी कसा निधी आणता येईल याच्यासाठी जर खरोखर आटोकाट जर प्रयत्न जर कोणी केलेले असतील ते म्हणजे आमचे प्रकाश मामा ढंग आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे चौथे आमच्या प्रभागाचा विकास करू इच्छित असणारे आणि जनतेनं खरोखरच त्यांना खांद्यावर घेतलेलं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, ते म्हणजे प्रकाश रमेश पाटील हे उमेदवार आहेत. यांना देखील विकासाचा वारसा आहे. त्यांचे आजोबा हे कुपवाडचे या ठिकाणी पोलीस पाटील होते. त्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा वारसा लाभलेला आहे आणि निश्चितपणे कुठलीही समस्या असू दे, पाणी असू दे, लाईट असू दे किंवा कुठल्याही प्रकारची आरोग्याची समस्या असू दे, प्रभागातल्या कोणत्याही समस्याचं जर तुम्ही जर त्यांना नुसता फोन जरी केलात तर कोणत्याही वेळेला रात्री अपरात्रीसुद्धा जरी फोन केलात तर ते तुमचा फोन उचलतील आणि तुमची समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी सदैव कटिबद्ध राहतील असं मला वाटतं. मला आणखीन या ठिकाणी सांगावंसं वाटतं, केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे की भाजपच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना ह्या सध्या सुरू आहेत. त्याच्यामध्ये स्किल इंडिया असेल, विश्वकर्मा योजना असेल, त्याचबरोबर शिक्षक भरतीसाठी सुद्धा अतिशय पारदर्शीपणानं पवित्र पोर्टल सुरू आहे आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गरजू, गरीब, अतिशय गुणवान, गुणवत्ताधारक, प्रावीण्य मिळवलेल्या शिक्षकांचं ह्या ठिकाणी पारदर्शीपणानं अतिशय म्हणजे प्रामाणिक उमेदवार, गुणवत्तापूर्ण उमेदवाराला शिक्षक भरतीची संधी जर कोणी उपलब्ध करून दिलेली असेल तर ती हे भाजप सरकारनं उपलब्ध करून दिलेली आहे. यात काही शंका घेण्यासारखं कारण नाही. तसेच शेतकऱ्यांच्यासाठी जर म्हणालात तर नमो शेतकरी सन्मान योजना ही सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा दरवर्षी 6,000 रुपये हे जमा होत असतात. त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान योजना असू दे, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असू दे, याच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांचं अनुदान, शेतकऱ्यांना निधी हा मिळत असतो. त्याचं मला आणखीन या ठिकाणी सुचवावंसं वाटतं, भाजपानं भरपूर कामं केलेली आहेत, मात्र शेतकऱ्यांचं वीज बिलसुद्धा माफ करण्यात आलेलं आहे. ही खरोखर, मी एक शेतकरीसुद्धा आहे, मी शिक्षकसुद्धा आहे आणि मला काही सुचवावंसं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या ह्या चारही उमेदवारांना, तुम्हाला आम्ही भरघोस असं मतदान देऊ यात काही शंका नाही, मात्र तुम्ही निवडून येण्याच्या अगोदर जी आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनांची पूर्तता निश्चितपणानं या ठिकाणी झाली पाहिजे. कारण आपलं केंद्रामध्ये सुद्धा सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा सरकार आहे. केंद्रातून, राज्यातून जे काही निधी असेल तो निधी आपल्या कुपवाडसाठी किंवा सांगली, मिरज, कुपवाड या तिन्ही शहरांचा विकास करण्यासाठी झाला पाहिजे. कुपवाडमधल्या जर काही समस्या जर म्हणालात तर ड्रेनेजचं काम सुरू आहे. ड्रेनेजचं काम जे प्रलंबित आहे ते पूर्णत्वास गेलं पाहिजे लवकरात लवकर. त्याचबरोबर या ठिकाणी युवकांच्यासाठी व्यायामशाळा झाली पाहिजे,
भाजी मंडईची जी थोडीशी सोय त्या ठिकाणी भरत असते, भाजी मंडई आर पी पाटील चौकामध्ये, ती भाजी मंडईची सोयसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे. त्यानंतर जर म्हणालात तर कुपवाड हे सांगली मिरजेच्या मानानं थोडंसं विकासाच्या बाबतीमध्ये थोडंसं मागं आहे. आपल्या कुपवाड शहराचा विकास कसा होईल यासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणला पाहिजे आणि युवकांच्यासाठी चांगले जे शिक्षित युवक जे आहेत त्यांच्यासाठी प्रशिक्षण म्हणजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जर मामा या ठिकाणी सुरू झालं तर ते एक निश्चितपणे स्वागतार्ह उपक्रम होईल असं मला वाटतं. धन्यवाद. आणखीन काही महिला नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांच्या समस्या आणि विकास काय झाला आहे ते जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रीती प्रकाश पाटील, प्रकाशदादा पाटील यांची मिसेस आहे. प्रकाशदादा पाटील जरी उमेदवार म्हणून जरी नवीन असले आपल्यासाठी, तर गेली 5 ते 7 वर्ष ते समाजसेवेसाठी कार्यरत आहेतच. अगदी 100% समाजकार्यातून राजकारण करण्याचा त्यांचा वारसाच आहे. मग अशी काकांनी जसं सांगितलं, त्यांचे आजोबा असतील, पणजोबा असतील, काकासुद्धा होते. अशी बरीचशीच त्यांची पिढी पुढे चालत आहे. ही 3री पिढी आज राजकारणात उतरलेली आहे आणि म्हणूनच मला वाटतं की परत त्यांना एकदा संधी मिळालेली आहे. भाजपानं खूप चांगली संधी त्यांना दिलेली आहे आणि पॅनेल का निवडून आणायचं हे का महत्त्वाचं आहे. तर जे प्रकाश मामा आहे ते एकटेच होते नगरसेवक, त्यामुळं सर्वांगीण विकास कमी जास्त झालेला आहे आणि पुरा आपला प्रभागाचा जर विकास करून घ्यायचा असेल तर मला असं वाटतं की पुरं पॅनेल आपलं निवडून येणं खूप महत्त्वाचं आहे. मग खूप साऱ्या योजना आपल्यासाठी अंमलात आणल्या जातील. अगदी जन्मलेल्या लहान मुलींपासून जी सुकन्या योजना असेल किंवा वृद्ध म्हातारं लोकांसाठी सुद्धा विधवा पेन्शन योजना, अशा खूप साऱ्या योजना आहेत त्या अंमलात आणल्या जातील आणि विकास खूप चांगल्या पद्धतीनं केला जातील. त्यामुळे मला असं वाटतं की हे 4ही उमेदवार खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांना परत एकदा संधी मिळालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रचंड मताने त्यांना प्रतिसाद मिळू देत आणि निवडून आणावं एवढीच विनंती. 4ही उमेदवार जर निवडून आला तर या प्रभागाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल असं या महिलांनी सांगितलेत. आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्या समस्या जाणून घेऊ. नमस्कार, मी राजेंद्र पवार, व्यापारी महासंघ उपाध्यक्ष. आज 30 वर्षे झाले महापालिका स्थापन होऊन, पण म्हणावं तेवढा कुपवाडचा विकास झालेला नाही. कारण कुपवाडचा विस्तारित परिसर बराचसा आहे, गुंटेवारी भाग बराचसा आहे. त्या मानानं भाजपनं बऱ्यापैकी निधी खेचून आणून आज ड्रेनेज योजना जी चालू आहे ती जवळजवळ 50% पूर्ण होत आलेली आहे. एवढीच अपेक्षा आहे की मागच्या वेळेला प्रकाश ढंग हे एकटेच नगरसेवक होते, हे मान्य करावं लागेल. कारण भाजपनं निधी दिला त्या मानानं, एकट्याच्या मानानं. तर आता पूर्ण महापालिका एरियात जर भाजपला जर तुम्ही मतदान दिला किंवा पॅनल टू पॅनल निवडून आणलं तर यात शंका नाही की यांनी बराचसा विकास साध्य करतील. यातून आज कुपवाड बऱ्याचशा समस्यांनी ग्रासलेला आहे की आज स्वच्छतागृह नाही आहेत, प्रसूतिगृह नाही आहेत, लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहेत किंवा उद्यानं नाही आहेत ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी. तसेच आरोग्याच्या बाबतीत बोलायला लागलं तर प्रसूतिगृह, मॅडमनी म्हटल्यासारखी प्रसूतिगृह नाही आहेत आपल्या इथं. तर विरंगुळा केंद्र नाही आहे ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी. बऱ्याचशा समस्या आहेत की कुपवाड मागास आहे त्यामध्ये. तर पॅनल टू पॅनल मतदान करून कुपवाडकरांना मी आवाहन करेन की पॅनल टू पॅनल मतदान करा आणि निवडून आणून यांना आपल्या विकासाची गंगा कुपवाडमध्ये व्हावे एवढी अपेक्षा मी व्यक्त करतो. महिला नागरिक आहेत, महिला नागरिकांच्याकडून आपण समस्या जाणून घेऊया. नमस्कार, मी अमृता चंद्रकांत चौगुले, या कुपवाडची रहिवासी, वॉर्ड नंबर 2चे आहे. आत्ता जे निवडणुकीला जे उभारलेले उमेदवार आहेत ते सगळे सुशिक्षित आहेत. त्यामुळे असं वाटतं की ह्या गावचा विकास नक्कीच होईल. त्यानंतर भाजपच्या खूप चांगल्या ज्या केंद्राच्या योजना होत्या त्या सगळ्या आपल्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी मामांनी खूप प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, सुकन्या योजना असेल, ज्या पालकांना किंवा ज्या मातांना मुलगा नाही आहे त्यांच्यासाठी श्रावण बाळ योजना असेल किंवा विधवा पेन्शन योजना असतील, या तळागाळातल्या होतकरू ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मामांनी निष्ठेनं केलेलं आहे. माणूस आहे म्हटल्यावर चुका होणार, काही गोष्टी ह्या राहत असतात.
थोडासा विकास झाला नाही आहे असंही आहे. त्यानंतर जी ड्रेनेजच्या वगैरे समस्या होत्या त्या मामांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. ड्रेनेज झाल्यानंतर रस्ते व्यवस्थित करायचं सुद्धा काम केले. मेन रोडला जे अतिक्रमण होतं ते हटवून रस्ता रुंदीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून वाहतूक सोयीची होईल किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना जाता येता अडचणी येणार नाहीत. त्याचबरोबर मामांनी आता नाना पार्क केलं पाहिजे थोडंसं, किंवा पॅनल टू पॅनल मतदान झाल्यावर हे जे चारही जे सुशिक्षित मतदार आहेत त्यांनी आपल्या समाजातल्या किंवा आपल्या वॉर्डमधल्या मुलांसाठी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी, नागरिकांसाठी चांगलं काम केलं पाहिजे. नाना पार्क असेल, व्यायामशाळा असतील किंवा आरोग्य केंद्र चांगल्या पद्धतीनं, महिलांसाठी कुठंच ह्या एरियामध्ये वॉशरूमचीच व्यवस्था नाही आहे, ती व्यवस्था करावी असं मला वाटतं. धन्यवाद. आपण पाहिलात की कुपवाड हा विस्तारित भाग आहे. अनेक समस्या आहेत सांगली मिरजेपेक्षा, पण गेल्या वेळी एकच नगरसेवक या ठिकाणी होता, त्यामुळे निधी आणण्यात, विकास करण्यात थोडंफार कुठेतरी कमी पडलेलं आहे. पण यावेळी जर केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, आणि जर का महापालिकेत जर का पॅनल जर आमचं निवडून दिलं, सत्ता जर आणली तर विकास आणखीन होऊ शकते असं या सगळ्यांचं म्हणणं आहे.